ओके. नमस्कार, दर्यापूर न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी शेख मुजमिल. नगर परिषद निवडणुका धर्माबाद अनुषंगाने आपण आज धर्माबाद नगर परिषदेच्या अनुषंगाने आलेलो आहोत. धर्माबादमध्ये आपल्यासोबत काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार व त्याचबरोबर नगरसेवक पदाचेही काही उमेदवार आहेत. त्यांच्याकडून जाणून घ्या सर्वप्रथम की नगर परिषद धर्माबाद काँग्रेस पक्षाचे उमेदवार आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून जाणून घ्या एकंदरीत या नगर परिषद निवडणुकीमध्ये उतरण्याचं कारण. सर, काय सांगणार की या नगर परिषद धर्माबाद नगर परिषद निवडणुकीमध्ये तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी थेट जनतेतून उभे आहात? नमस्कार, मी निलेश शंकरराव पाटील. माझी आई नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे, श्रीमती सविता शंकरराव पाटील. आणि माझा उद्देश धर्माबाद शहराचा विकास करण्याचा उद्देश आहे. धर्माबाद शहरात कुठलेही अवैध धंदे किंवा अवैध व्यापार चालू नये. धर्माबादची सुसंस्कृतपणा चांगली जपावी आणि लोकांचं जे आजच्या घडीला निलेश पाटील माझी आई नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. श्रीमती सविता शंकरराव पाटील काँग्रेस पक्षाकडनं. आणि धर्माबाद शहराचा विकास हे माझं विजन आहे. आणि माझे वडील कैलासवासी शंकरराव पाटील धर्माबाद शहराचे उपनगराध्यक्ष होते आणि त्यांनी धर्माबाद शहराचा भरपूर विकास केलेला आहे. आजही लोक त्यांना विसरत नाही. आणि त्यांचे जे कार्य आहेत, मी प्रचार दौऱ्यात जेव्हा मी फिरतोय तर ते लोक सांगतात की पाटील साहेबांनी आम्हाला आमच्यासाठी भरपूर काम केलेलं आहे. आणि माझा उद्देश असा आहे की आपली जी युवा पिढी जे बर्बाद व्हायली सट्ट्याच्या ह्याच्यामध्ये, दारूच्या नादामध्ये, ह्यापासून आपल्याला म्हणजे हे करायचं आहे, सुधारणा आणायची आहे ह्याच्यामध्ये. आणि इथं बघता आता उमेदवार पण बरेचसे काही सट्टेबाज आहेत, काही दारूवाले आहेत. आता ह्याच्यामध्ये युवा पिढीचं इतकं नायनाट व्हायलं आहे. तर ह्याच्यासाठी विकास तर विजन आहेच, पण विकासासहित नवयुवक जे आहेत, नवयुवकांना चांगली दिशा दाखवण्याचं काम आपल्याला इथं धर्माबाद शहरामध्ये करायचं आहे. सर, धर्माबाद विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत. त्यांच्याशी कशा प्रकारची तुमची लढत तुम्हाला सध्या दिसून येते? बघा, लढत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. आम्ही चांगल्या परिवारातून, गोरगरीब परिवारातून आम्ही इथं, माझे वडीलही उपनगराध्यक्ष होते. कुठलाही स्वार्थ न ठेवता त्यांनी जनतेची सेवा केलेली आहे. आणि त्याचं फळ आम्हाला आजच्या घडीला आम्ही जेव्हा प्रचाराला फिरतोय तर आम्हाला त्याचं फळ दिसत आहे. शक्ती त्यांच्याकडे पैशाची असेल तर आमच्याकडे लोकांची शक्ती आहे. लोकांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. लोकांना आमच्याकडून कुठली अपेक्षा आशा नाही. लोक आमच्यासोबत निष्ठेने आणि स्वइच्छेने आमच्यासोबत आहेत. सर, या नगर परिषद निवडणुकीमध्ये तुम्हाला काय वाटते की तुमच्या एकूण किती जागा येत आहेत या निवडणुकीमध्ये? आमचे एकूण सगळेच जागा इथून निवडून येणार आहेत. कारण आमचे नगरसेवक पदाचे जे बी उमेदवार आहेत सर्वसाधारण आणि लोकातले आहेत, लोकसेवेतले आहेत. लोकांपर्यंत त्यांची हमेशा म्हणजे भूमिका लोकांमध्ये राहायची आहे. कुठले आमच्या नगरसेवकाचे कुठले अवैध धंदे नाही आणि सुशिक्षित उमेदवार आहेत आमचे सगळे. आणि सर्वांचं म्हणजे कार्य ग्राउंड लेवलला आहे. त्यामुळं आमचे सगळे उमेदवार निवडून येतात. सर, नगर परिषद निवडणुकीमध्ये प्रचाराचे काही शेवटचे दिवस राहिलेले आहेत, तरी जनतेला तुम्ही काय सांगणार? जनतेला मला एवढंच म्हणायचं आहे, चांगला उमेदवार निवडून द्या. बघत आहात धर्माबाद शहरामध्ये आता जवळपास 5-6 नवयुवक आत्महत्या केले, काही सट्ट्याच्या कारणामुळे, काही दारूच्या कारणामुळे. मला एवढंच म्हणणं आहे की मला एवढंच जनतेला सांगायचं आहे, धर्माबादच्या सुशिक्षित जनता आहे, समजदार जनता आहे. त्यांना माहिती आहे कोण कसे आहेत आणि चांगला उमेदवार त्यांनी 100% निश्चितपणे निवडून देतील. काँग्रेस पक्षाचंच नगराध्यक्ष त्यांनी निवडून देतील अशी मी जनतेकडून अपेक्षा करतो. आणि काँग्रेस पक्षाचं बटन दाबून सगळ्या नगरसेवकांना आणि नगराध्यक्षांना प्रचंड मताने विजय करतील ही आशा बाळगतो.